नमस्कार मित्रांनो, मी मंदार दिवेकर. म्हणतात ना, कोकण हे फक्त एक ठिकाण नाही, तर ती एक भावना आहे. आज मी तुम्हाला घेऊन चाललो एक अशाच रोमांचक प्रवासावर. तुमच्या सोबतीने आम्ही पार करणार आहोत रत्नागिरी ते सिंधुदुर्ग असा कोस्टल प्रवास. समुद्राची गाज, प्राचीन मंदिरं आणि शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले. चला तर मग सुरू करूया ही कोस्टल राईड. आमच्या प्रवासाची सुरुवात झाली ती रत्नागिरी जिल्ह्यातील कशेली गावातून. येथे आहे सुप्रसिद्ध कनकादित्य मंदिर. मित्रांनो, भारतात सूर्यदेवाची फार कमी मंदिर आहेत. त्यापैकी एक अत्यंत जागृत आणि 800 वर्षाहून अधिक जुने मंदिर म्हणजेच कनकादित्य मंदिर. लाकडी कोरीव काम आणि शांत परिसर हे मनाला वेगळीच ऊर्जा देतो. इथल्या स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर प्रभास पट्टण म्हणजेच गुजरातवरून आलेल्या एका सूर्यमूर्तींमुळे स्थापन झालेले आहे. कशेलेवरून पुढे आम्ही निघालो मुचकुंदे नदीच्या खाडीवर वसलेला पूर्णगड पाहायला. हा किल्ला आकाराने लहान असला तरी येथून दिसणारा अरबी समुद्राचा नजारा अफलातून आहे. आणि तेथूनच जवळ देवगिरी बीच हे देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन डोंगराच्या मधून वाट काढत आपण जेव्हा येथे पोहोचतो तेव्हा दिसणारा सूर्यास्त आणि लाटांचा खेळ बघण्यासारखा असतो. पुढे आम्ही पोहोचलो कोकणच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजेच विजयदुर्ग किल्ला. मराठा आरमाराचे एक अभेद्य केंद्रबिंदू. या किल्ल्याची तिहेरी तटबंदी आणि समुद्रात असलेली अभेद्य रचना आजही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांच्या सामर्थ्याची आठवण करून देतो. हा किल्ला आजही तितकाच भक्कम उभा आहे. विजयदुर्ग पाहून आम्ही निघालो कोकणची काशी म्हणजेच कुणकेश्वरकडे. देवगड मधील हे शिव मंदिर
थेट समुद्राला खेटून उभा आहे. येथील वास्तुकला आणि मंदिरांच्या पायऱ्यांवर बसून समुद्राची गाज ऐकणे हा एक आध्यात्मिक अनुभव आहे. आणि आम्ही पोहोचलो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. मालवणच्या समुद्रात कुर्टे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जलदुर्ग उभारला. 18व्या एकरात पसरलेला हा किल्ला म्हणजे शिवरायांच्या दूरदृष्टीचा प्रतीक आहे. आजही येथे महाराजांच्या हातांचे आणि पायांचे ठसे जतन केलेले आहेत. ते पाहून ऊर अभिमानाने भरून येतं. नमस्कार मित्रांनो, आता मी आलोय सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आणि माझ्या मागे हा दिसतोय जो सिंधुदुर्ग किल्ला. बोटीचे 100 रुपये पर पर्सन या हिशोबाने तिथे केले जातात. तर मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ला हा साधारण 1 तासासाठी आपल्याला किल्ला फिरण्यासाठी आपल्याला ते बोटवाले वेळ देतात. आजूबाजूला तशी समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक लोकांची वर्दळ असल्यामुळे किल्ला पाहताना थोडा अडथळा येतो. पण फोटो काढत असतात किंवा काय. पण एकंदरीत किल्ला महाराजांनी जे काम केलं आहे किल्ल्याबाबत, त्या गोष्टी पटकन आपल्या लक्षात येतात की किती उत्तम दर्जाचं काम इथे आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, कनकादित्य मंदिराच्या शांततेपासून ते सिंधुदुर्गाच्या पराक्रमापर्यंतचा हा प्रवास, कोकणचं सौंदर्य शब्दात मांडणं कठीण आहे. ते फक्त अनुभवायला हवं. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझी ही राईड कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन प्रवासात. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.